एखाद्याला काम की सरकार थी, उनके साथ काम करने का मौका मिला। जिस तरह से उनकी काम करने की शैली थी, वो सब पूरा महाराष्ट्र जानता है कि टाइम के साथ काम करना, सिंसियरली काम करना, महाराष्ट्र हित के लिए काम करना और महाराष्ट्र के विकास में जो काम करने वाली भूमिका उनकी रही है। मुझे आज लगता है कि पूरा महाराष्ट्र दुखी होगा कि जिस तरह से हमारे सहकारी रह के उन्होंने काम किया है, एक पार्टी को बढ़ाने का उन्होंने काम किया है। आज मैं अपनी तरफ से, अपनी पार्टी की तरफ से उनके लिए शोक भावना व्यक्त करती हूँ। और मुझे बहुत शौक लगा क्योंकि आप भी देख रहे हैं, मैं जस्ट अभी लैंड होके आई हूँ और जब मैंने फ्लाइट में जब ये बात सुनी तो मुझे बहुत शौक हुआ क्योंकि उनके साथ काम करने का मेरा भी अनुभव रहा है। पिछले लगभग 20 साल हम लोग असेंबली में साथ में काम कर रहे थे और मुझे पता है कि अजित दादा का स्वभाव कैसे, हमारे दादा के साथ हमारे अलग रिश्ते थे, फैमिली के भी रिश्ते थे, तो कहीं ना कहीं दुख का माहौल है आज। तर खासदार वर्षा गायकवाड यांची ही प्रतिक्रिया आपण पाहिलेली आहे। अजित पवारांचं निधन ही महाराष्ट्राच्या राजकारणातली दादा मला तुमची भेट हवी, थोडी 5 मिनिटाची मीटिंग करायची। मग सकाळी 6:30 ला येतो का? आम्हाला सुद्धा वाटत अरे बापरे सकाळी 6:30 ला कसं काय, परंतु त्यांच्यासमोर बोलायची हिंमत आमची सुद्धा होत नव्हती। आणि जेव्हा दुसऱ्या दिवशी 6:30 ला सकाळी जायचं तर त्याच्या पहिले 6 वाजेपासून त्यांचे पीएचे फोन खणखणायला लागायचे, दादा वाट पाहत होता 6:30 ला यायचं। म्हणजे वेळेचं महत्व या दादाने ओळखलेलं होतं। 6:30 म्हणजे 6:30, 6:31 नाही, दादा तुम्हाला भेटणार म्हणजे भेटणार। हा एवढा कडक शिस्तीचा कार्यकर्ता, नेता, परंतु मनाने तेवढाच हळवा। जेव्हा त्यांच्यावर संकट आली ना त्या टायमाला त्यांनी त्यांच्या संकटामध्ये इतराला सामावून नाही घेतलं, त्या संकटाचा सामना स्वतः दादांनी केला, एकट्याने केला। अनेक वेळाला त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप झाले, अनेक वेळाला त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु तो दादा माणूस होता, त्या दादाने त्याची पर्वा नाही केली। म्हणून आज हा नेता आपल्यात नाहीये हे आताही मनाला पटत नाहीये। दादांची ती छवी, दादांचं ते भाषण, दादांचं ते बोलणं, दादांचं ते चालणं, दादांचं कार्यकर्त्याबरोबर वागणं, दादांचं आमच्याबरोबर असलेली जवळकी, प्रत्येकाबरोबर असलेले संबंध, प्रत्येक पक्षाच्या, एकाच पक्षाचे नाही अनेक पक्षांच्या लोकांशी, ते जर डोळ्यासमोर जरी आणलं ना तरी नाही, दादा जाऊ शकत नाही सोडून, ही भावना मनामध्ये येते। माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्यांच्याकडून फार काही शिकता आलं। दादा हे असं व्यक्तिमत्व ज्यांचा दराराही होता, आदरही होता आणि लोकांना त्यांच्याबद्दल असलेलं प्रचंड प्रेम आम्ही पाहिलेलं आहे। फटकळ स्वभावाचा असून सुद्धा दादांचा शब्द लोकांना आवडायचा। दादा बोलतायत, दादा सांगतायत, ते ऐकलं पाहिजेत, हा आदरही लोकांचा त्यांच्याबद्दल होता। म्हणून दादा आज आपल्यात नाहीत। ही महाराष्ट्राला मध्ये तर पोकळी निर्माण झालेलीच आहे, परंतु कार्यकर्त्याच्या मनावर जो आघात झालेला आहे, त्यांना जे दुःख झालेलं आहे, मला वाटतं हे न भरून निघणारं दुःख आहे। आज त्यांचं कुटुंब येतंय, सर्व होईल, अंत्यसंस्कार होईल, श्रद्धांजली वाहिल्या जातील, परंतु दादाची स्मृती ही कार्यकर्त्याच्या मनातून कधीही पुसल्या जाणार नाही। दादा खऱ्या अर्थानं राजकारणामधला एक मोठा व्यक्ती, ज्याला वादळ म्हणलं जातं, ते वादळ आज शमवलं गेलेलं आहे, शमलंय ते वादळ। म्हणून प्रत्येक कार्यकर्त्याच्या डोळ्यात पाणी आहे, प्रत्येक कार्यकर्ता भावनिकतेने दादांच्या आठवणीमध्ये न जाणे कित्येक वर्ष चालेल, परंतु दादा गेल्यामुळे महाराष्ट्राचं नुकसान झालंय। त्यांना मी माझ्या पक्षातर्फे, शिवसेनेतर्फे व माझ्या कुटुंबातर्फे आदरांजली वाहतो। तर सर्व पक्षांच्या प्रतिक्रिया येतात। अजित पवारांच्या निधनाची बातमी कळताच संपूर्ण बारामती बंद आहे। अजित पवार प्रत्येकाच्या कुटुंबियाचा एक भाग होते, प्रत्येकासाठी हवेहवेसे नेते होते, ते मनानं पूर्णपणे बारामतीकर होते। बारामतीच्या चांगुलपणा म्हणजे बारामतीचं काहीतरी भलं व्हावं यासाठी ते झटत होते, शेवटच्या क्षणापर्यंत ते झटत होते आणि बारामतीमध्येच अशा रीतीनं त्यांचा शेवट झालेला आहे, त्यांचं निधन झालेलं आहे। हा अगदी योगायोग, दैव दुर्मिलाच असं म्हणावं लागेल। अजित पवारांचं बारामतीमध्ये निधन झालं आणि त्यानंतर त्यांच्या निधनाची बातमी कळताच बारामतीकरांच्या मनावरही शोककळा पसरली, संपूर्ण बारामतीमध्ये शोककळा पसरली आणि आता बारामतीमध्ये बंद पाळण्यात येतोय।
संपूर्ण पवार कुटुंब आता बारामतीच्या दिशेने रवाना झालेलं आहे. फक्त युगेंद्र पवार जे अजित पवारांचे पुतणे होते, सख्खे पुतणे, ज्यांनी त्यांच्या विरोधात निवडणूक लढवलेली होती, त्यांची दृश्य आपण पाहिलेली आहेत, तेच एकटे आज बारामतीमध्ये होते आणि प्रचार करत होते. ते खरं तर अजित पवारांच्या बरोबरीनं. ते युगेंद्र पवार, त्यांना जेव्हा ही निधनाची बातमी कळली तेव्हा त्यांचाही अश्रूंचा बांध फुटलेला आहे. आपण ही दृश्य पाहिलेली आहे काही वेळापूर्वी. आणि जसं आता संजय शिरसाट यांनी पण सांगितलेलं आहे की ते वेळेचे पक्के होते आणि एक वादळ होतं, त्यांची एकूणच कारकीर्द वादळी राहिलेली आहे. आपण पुन्हा काही प्रतिक्रिया पाहूया. अजित पवार जी महाराष्ट्र के डेप्युटी